सीजेपीच्या आंदोलनाला आता विविध क्षेत्रातून पाठिंबा वाढत चाललेला आहे। कला विश्वासनं देखील आता पाठिंबा दिला जातोय। इशू स्टूडेंट्स की है, यूथ के फ्यूचर की है, और ये जो किया जा रहा है, लोगों को मारा जा रहा है, पीटा जा रहा है, दिस इज कंप्लीटली अन इंडियन। मोदी जी has not even apologized for what has happened yesterday. मला वाटतं जालियनवाला बागमध्ये ब्रिटिश जनरल डायर होता, त्यांनी ज्या प्रकारे तिथे जमलेल्या लोकांवर गोळीबार केला, त्याच पद्धतीने काल दिल्लीमध्ये लाठीमार करणारे कायर होते। तो एक जनरल डायर होता आणि काल दिल्लीत विद्यार्थ्यांवर अमानुषपणे लाठीचार्जचा आदेश देणारे कायर होते। ज्या पद्धतीने सोनम वांगचुकला उचलून चिरडण्याचा प्रयत्न झाला, यावरून या देशातील लोकशाहीला आता धोका निर्माण झाला आहे। कालच्या लाठीचार्ज करण्याची का गरज होती? शांततामय आंदोलनाला त्या पद्धतीने चिरडण्याची का आवश्यकता होती? आंदोलनाला हे सरकार, मोदी सरकार का घाबरते आहे? आणि म्हणून कालच्या घटनेचा आम्ही निषेधच करतो आणि ते करणं, ते टाळलं असतं तर बरं झालं असतं। पण असं आहे की त्या कालच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने हाताळलं गेलं, त्यामधून या देशातील तरुणांचा आता उद्रेक थांबणार नाही, हे आता मात्र सरकारने ध्यानात घेतलं पाहिजे। आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांच्या अन्यायाचा विषय हाती घेऊन राजकारण होता कामा नये। राजकीय दृष्टिकोनातून पक्षांवर टीका करणे, देशाच्या सन्माननीय पंतप्रधान मोदयांवर टीका करणे, मला कधी कधी एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की तुम्ही या संदर्भामध्ये श्री वांगचुक साहेब यांनी मग पंतप्रधान मोदयांना वेळ मागितला का? त्यांनी वेळ मागायला हवा। नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारने आणि त्यांच्या पोलिसांनी त्या तरुण मुलांवर, मुलींवर ज्या प्रकारचा अमानुष लाठी हल्ला केला, अश्रुधूर सोडला, फरफटत नेलं, पाय तोडले, डोकं फोडलंय, जाऊन पहा तुम्ही। आम्हाला जालियनवाला बाग हत्याकांडाची आठवण झाली। जालियनवाला बागेत जनरल डायरने गोळ्या घातल्या, इथे भाजपच्या जनरल कायरने लाठीमार केला, अश्रुधूर सोडला। राजकीय दृष्ट्या काही जे विरोधक आहे, ते विरोधक नेहमी सरकारच्या विरोधात अशा पद्धतीचं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे। सांगताना सांगतात की लोकशाही मार्गाने शांततेत मोर्चा, आता संसदेत जाणे, बॅरिकेडिंग तोडणे ही कुठलीही लोकशाहीची शांती मोर्चाची पद्धत आहे। आणि मी परत सांगतो, कालही मी बोललो की काही कडव्या विचाराच्या संघटना सरकारच्या विरोधात, ज्यांची जे कडवट विचारधारेचे लोक आहेत, ते युथला भ्रमित करत आहे आणि जणू काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये श्रीलंकेसारखी स्थिती, अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून जगामध्ये भारताची प्रतिमा ते खराब करण्याचा प्रयत्न करत आहे। पेपर फुटलेला आहे, मान्यता आहे की ते चूक आहे। याचा अर्थ असा आहे की त्या धर्मेंद्र प्रधानने पेपर फोडला किंवा सरकारने पेपर फोडला, एका सिस्टीम मध्ये बदमाशी झाली आहे। ते जबाबदारी सरकारची आहे नाही असं नाही, पण त्याची दखल घेतली आहे सरकारने। त्या ठिकाणी स्वतः सुमोटो सरकारने